नमस्कार मंडळींनो, मी सनी बाने आणि आता सध्या मी माझ्या गावी आहे, ओवळ्या गावी. तर मंडळींनो, आम्ही चाललेलो काका आणि मी व्हिडिओ शूटिंग करायला. किरगुणवाडीतून बौद्धवाडीतून परबांच्याकडे जाणारा शॉर्टकट आहे, साकव लागतो मधी. तिथून आम्ही दोघं चाललेलो व्हिडिओ शूटिंग करत करत. पण इकडे जेव्हा मी आलो ना, साकववरती आलो ना मी, तेव्हा मी बघितली इकडची अवस्था काय झाली आहे साकवाची. म्हणजे चालताना ना पकडून चालावं लागते. जे सगळे स्क्रू बी पडलेले आहे इकडे. आता तिथे काठी बांधलेली आहेत. ते पण आमचे सचिन जंगम म्हणून आहेत ना, त्यांनी मला काल सांगितलेलं असं असं सनी या साकवाकडे आम्ही काठी बांधलेली आहे, कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी त्रास होतो आहे. कारण पूर्ण ते हे आहेत ना, ते हे सीट आहे ना, लोखंडी सीट टाकलेले आहेत ना, त्याचे स्क्रू सगळे निघालेले आहेत. स्क्रू सगळे निघालेले आहे आणि पाय ठेवल्यावरती ना ते वाजत आहेत, म्हणजे वरती येत आहेत ते, अशी अवस्था झालेली आहे. आणि तिकडे जर ते सीट ठेवलेत ना, ते जंग पकडले आहे. जंगमुळे ना कधी खाली जाईल ना, कधी कळणार नाही. आता आम्ही इथून चालत गेलो तो कळायला पहिला. मग मी आता बोललो हे जी व्हिडिओ बनवा, तशी मला सचिनने सांगितलंच होता. तर मी बोललो मी प्रयत्न करतो जाऊन तिथे बनवण्याची. 10 मुलं इथून जातात प्रत्येक वाडीतल्या हायस्कूलला. इथे ज्ञानदीप हायस्कूल आणि 2 नंबर शाळा आहे. 2 नंबर शाळा आहे. म्हणजे विचार करा, हा जर आपल्याला त्रास होतो तर लहान मुलांना किती त्रास असेल विद्यार्थ्यांना. तर प्लीज इकडे लवकर लवकर लक्ष द्या. मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो बनवून काय काय केला, तर ती काठीपती बांधून ठेवले, कशी इथे स्क्रू बी निघाल्या त्या. तर तुम्ही लवकर लवकर लक्ष द्या या व्हिडिओवरती आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. पायऱ्या इथून असं चालत जायला लागते वरती. हे बघा हालतात बघा कसं. काका चाला इथून बघा, हालतात बघा कसं. हे बघ, बघितला. आणि हा एवढा पाणी भरलाय बघा. आणि याच्यावरून आता रिस्क वाटते. हे सगळे काय काय स्क्रू पडलेले आहेत बघा. इथून स्क्रू निघालेले आहेत, स्क्रू नाही आहेत. हे बघा, ह्याला पण नाही आहे. हे किती रिस्की आहे चालायला याच्यावरून. लहान लहान मुलं जातात याच्यावरून शाळेत. हे बघा, ह्याच्या पुढे तर बघा काय. हे बघा, अरे भीती वाटते बघा काय. हे बघा काय हालते बघा. हे बघा, हे बघा असं पकडून पकडून चालू लागतं. काका बघा कसे हळूहळू येतात, पकडून पकडून चालायला लागतं. हे बघा. हां, हे बघा आता चालाय तुम्ही इथून बघा, असं पकडून चालायला लागते बघा. आता हे बघा, इथे बघा काय. हे बघा, हे सगळे असे निघालेले आहेत स्क्रू बी. इथं बघा, इकडे बघा काय. इथे बघा, हे काय. हे बघा, हे काय रिस्की आहे. आणि इथे बघा काय. हे आता काल बांधून ठेवलं नाही आमचे मित्रमंडळी आहे त्यांनी. हे बघा, हे जेवढून काय पोरं चालत जाणार सांगा तुम्ही. हे बघा, आता इथे मी आलो म्हणून मला कळालं हे सगळं इकडे असा असा प्रॉब्लेम आहे ते. नाही तर हे असंच राहिलं असतं, कारण याच्यावरती कोण लक्ष देत नाही. हे बघा कसं चालत जाणार लहान मुलं याच्यावरून. किती रिस्की आहे. आपल्यासारख्यांना भीती वाटते, तर लहान मुलांची काय बाबा अवस्था होत असे तिथून जाताना. हे बघा, बघा हे का. हे झालं, हे कधी खाली जाईल. हे असं झालं. हे बघा, अरे बापरे. हे आहे ना, हे कधी खाली जाईल असं दाबलं आहे. हे सगळं पूर्ण जंग पकडलं आहे त्याला. आता पावसाच्या ह्याच्यात तर रिस्कीच आहे ना हे. हे बघा काय आहे. हे बघा, हे बघा इथे पण बघा. ह्याच्या तू पटकन पाय द्यायला आतमध्ये कधी कळणार नाही. आणि हे लहान लहान मुलं ह्याच्यावरून येत असतात. तो शाळेत जाता येतं ना. बरं दिसते काय हे बघा ना. ती बघा शाळेची मुलं तिथून जातात. मगाशी मी ॲक्च्युली येणार असो लवकर, तर मला ते भेटले असते मुलं शाळेतून जाताना. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 7 8 10 मुलं जातात. मग ते बघा मुलं बिचारी इथून. असे आमच्या वाडीतली पण एक मुलगी जाते, माझ्या मित्राचीच मुलगी आहे, ती पण इथून चालत जाते. हे बघा ना कसं दिसते. हे काय आहे. या पुलाची अवस्था झाली आहे. हा साकव आमचा, हा मेन इथून बुद्धवाडीतून आमच्या परबांच्या इथून येताना जातो. बघा काय आहे. काल हे काट्याची हे लावले नाही म्हणून त्यांनी बरं झालं, त्यांनी आल्यावरती कळालं त्यांना. हे बघा काय.
हा ब्रिज आहे ना काका किती वाडीचा आहे पूर्ण सांगा. 3-4 वाडीचा. हा बौद्धवाडी 1, निर्गुणवाडी 2, हा. केळीची वाडी 3 हा. आणि वायंगणी वाडीची 3. हा आणि ही परबवाडी 1, 4. हा 4 परबवाडी आणि कोळकारवाडी जाणाऱ्या येणाऱ्यांची ही वाट. वाट आहे ना. हा आमका आपल्याला शॉर्टकट पडतो डायरेक्ट इथे यायला. शॉर्टकट पडता. शॉर्टकट आता पडतो. तिकडून ना त्या वरच्या पुलावरून पुलावरून यावतो. तो वरचा ब्रिज गेल्या वर्षा मोडला. हा. त्याचं घाणगजाल काय ना. हा. खाली मोडला तर खाली ब्रिज बांधल्याने एसटी जाव हा. गाडी जाव. हा. आता अजून चालू नाही. साको असा तो गेलो तर आता ते आमच्या इकडनं गवळीवाडी, केसरकरवाडी, धुरीवाडी वस्ती लोक आता निर्गुणवाडीत ना मुळयेवाडीत ना ते निर्गुणवाडीत ना जातात. लागले. बघा ना तुम्हीच बघा. गाव कोणा खया ना. नाही हे बघा ना काय आहे. हे बघा जर पाय तरी ठेवला ना तर खाली जायला असं झालंय आता. तुझ्या सावकाश जा. हे बघा इथे पण सेम ते काठी लावल्याने म्हणून बरं झालं म्हणजे तू पाय ठेवून जाऊ शकतो. भीती वाटतं माहिती आहे चालूकच भीती वाटतं. आणि याच्यावर लहान मुलं कसे जाणार आहे तुम्ही सांगा. हे बघा ना पूर्ण गेलं पूर्ण. आणि इथे सगळं हे स्क्रू बी काहीच नाही. स्क्रू काहीच नाही इकडे. 2-3 वर्षापूर्वी केल्याने ह्याची. आता आम्ही इथून निघालो बाबा. भीती वाटते जास्त वेळ उभा पण राहू शकत नाही इकडे. अशी भीती वाटते. पाणी बघा किती आलंय. ह्याच्यावरती पाय हातमध्ये कोणाचा गेला पटकन ते पण कळणार नाही. हे बघा पाणी बघा किती आहे. हे बघा पाणी बघा किती आलंय. काय याच्यावर या पावसामध्ये जाणार हो. आवाज बघितला येते कसा पाय ठेवला आवाज येते. हे बघा असा आवाज येते. काय आहे. स्क्रू तरी निघाले ते तरी फिट केले पाहिजे ना याचे. तर मंडळीनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे हे हा जो साखव आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर लक्ष लागेल सगळ्यांचा. आमचे मॅडम सरपंच मॅडम हे आम्हाला माहिती आहे. मला स्वतःला माहिती आहे की तुम्ही खूप छान काम करता. त्या साखवावरती पण तुम्ही लक्ष द्या. ही तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार. तर असेच अजून पुढे पाठवा. तर आता हे बघितलात कसा रिस्की आहे येणे जाणे. इकडून लहान लहान मुलं जातात. हा ओळीया गाव म्हणजे आपला निर्गुणवाडी बौद्धवाडीपासून परभमचेड वाडीत हा सगळ्या जाणारा हा मेन आमचा शॉर्टकटचा रस्ता आहे. हा पुल आहे साखवून. इथून खूप जण येत जात असतात. तर प्लीज याच्याकडे लक्ष द्या. मी इकडे आलो तेव्हा मला कळालं की अशी अवस्था आहे. म्हणजे आता मला कळालं नसतं आणि मग माझ्या चॅनलद्वारे दाखवलं नसतं आणि कोण जास्त लक्ष पण देत नाही. आणि तसेच माझे काल मित्र भेटलेले आमच्या वाडीतले बौद्धवाडीतले. त्यांनी सांगितलं मला असं असं आणि इकडे असं साखवरती आम्ही हे काट्या बांधलेल्या आहेत कारण मुलांना शाळेत जाता येताना त्रास होतो. तर मी बोललो ठीक आहे तसं पण मी आता जाणार आहे तिकडे व्हिडिओ शूटिंग करायला. तर ही बघता येईल मला. तर मी आता हे माझ्या चॅनलद्वारे मी तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या ओळ्या गावी जेवढे काय असेल ते मी प्रत्येक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. तर आता लवकर लक्ष द्या. जास्त काय बोलत नाही. चुकलो असेल बोलताना तर माफ करा. आणि हा लवकर या साखववरती लक्ष द्या तुम्ही. ओके थँक्यू बाय बाय. हे बघा मंडळींनी ही ह्याची पायवाट. इथून ही पायवाट आहे. बघा कसे दगडी आहेत. हे पायवाटेने विद्यार्थी येतात शाळेत जाताना इकडून. हे बघा या शाळेतून हे पायवाटने येतात. आणि ते पावसामध्ये तुम्ही काय बघा काय चालणार या पायवाटने. हे बघा ना काय ही वाट आहे. आता हे पावसामध्ये ते किती अजून त्रास आहे. तसा हा पूल आहे साखव आहे सगळा लोखंडी आहे. जंग पकडतो तुम्हालाही माहीत आहे. लोखंड लगेच जंग पकडतो पावसामध्ये. त्याच्यावरती पण कोण लक्ष देत नाही. प्लीज जरा लक्ष द्या याच्याकडे. आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचेल ही व्हिडिओ. आपल्या परबवाडी बौद्धवाडी आणि आमच्या निर्गुणवाडीतले सगळे ओळ्या गावातले सगळ्यांनी ही व्हिडिओ शेअर करा जास्त असं एकमेकाला की लोकांपर्यंत पोहोचेल सगळ्या मोठमोठ्या लेखनापर्यंत. चला निघूया आता आपण काका. आलं काही मोठे वाट.